ठीक आहे. हा तुमचा जसा क्वेश्चन होता तसाच सेम अजून एक क्वेश्चन आलेला आहे. सेम फॉर्म्युल्यावरती परत. आता हे सगळे 4 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. युनिट टेस्ट वन SLM. Carl Pearson coefficient of skewness for the data is -0.6 असं दिलं. If mean is 60 and S is equal to 10. S म्हणजेच ते काय असतं, स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्मा असतं ते. ठीक आहे. फाइंड मगाच्यासारखंच मीडियन अँड मोड. सेम फॉर्म्युले, सेम सम, फक्त आकडे चेंज केलेत. आपण कसं केलं तर मगाशी गिवन लिहिलं आधी. स्क्यूनेस फॅक्टर, कार्ल पियर्सन स्क्यूनेस फॅक्टर किती दिलं आपल्याला, -0.6. मीन म्हणजे म्यू तुम्हाला दिलेलं आहे 60 आणि स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्मा तुम्हाला दिलेलं आहे 10. कार्ल पियर्सनचा फॉर्म्युला घेतला स्क्यूनेस फॅक्टरचा, मीन मायनस मोड डिवायडेड बाय स्टँडर्ड डिव्हिएशन. हे किती दिले, स्क्यूनेस फॅक्टर -0.6, मीन आपल्याला दिलेलं आहे 60. हे म्यू म्हणजे काय असतं, मीन. ठीक आहे. मीन दिलं आपल्याला 60, मोड आपल्याला याच्यावरनं फाइंड करायचं आहे, स्टँडर्ड डिव्हिएशन आपल्याला दिलेलं आहे 10. याच्यावरनं आन्सर काढा. 0.6 × 10 मल्टिप्लिकेशन करा ते. मोडचं तुमचं आन्सर आलं 66. ठीक आहे. आता मोड झालं आपलं काढून. आता मीडियन काढायचं. सेम फॉर्म्युला, मोड इज इक्वल टू 3 मीडियन - 2 मीन. मोडचं आपलं आन्सर आलं 66, टाकून दिलं. 3 × मीडियन तसंच राहू दे, -2 × मीन. मीन आपल्याला किती दिलं होता, 60. मीन म्हणजेच काय असतं, म्यू. याचा आन्सर काढा. याच्यावरून तुम्हाला मीडियनचा आन्सर भेटेल. त्याला तुमचा फायनल आन्सर. सिम्पल सम, जसं 2 मार्कला विचारलेलं तसंच सेम 4 मार्कला विचारलं आहे, काहीच अवघड नाही. $62 मीडियन तुमचा आन्सर आलं, फायनल आन्सर 62. ठीक आहे. 4 मार्कसाठी विचारलं आहे सम, मगाशी 2 मार्कसाठी विचारलेलं. चांगलं सम आहे, गेल्या सोडवा 4 मार्कसाठी. ठीक आहे, लिहून घ्या. पुढचं 4 मार्कचं सम.
ठीक आहे, असं दिलं तुम्हाला आणि सांगितलं की मोड काढा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सम बघितलं तर आपण कुठं बघतो मोडच्या वेळेस की जास्त फ्रिक्वेन्सी कोणत्या आला आहे, बरोबर. आधी क्लास इंटरवल बघा, क्लास इंटरवल नॉर्मल आहे का, म्हणजे अर्धवट दिलेलं नाही आहे, म्हणजे इनकम्प्लीट नाही आहे, कंप्लीट दिलेलं आहे, क्लास इंटरवल कंप्लीट आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट आपण सम चालू करू शकतो. आता याच्यावरनं फ्रॉम द अबाव ऑब्झर्वेशन, वरती ऑब्झर्वेशनवरनं आपल्याला असं कळतं की मॅक्झिमम जी फ्रिक्वेन्सी आहे ही कुठं आलेली आहे, या 28 वरती आलेली आहे. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 28 विच इज ॲट क्लास 40 to 50. कोणत्या क्लासला आली ही ती 40 to 50च्या क्लासला आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे 40 ते 50 ज्यावेळेस क्लास इंटरवल होता त्यावेळेस आपलं फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे, मॅक्झिमम 28 आलेली आहे. ठीक आहे, तर मग त्याच्यानुसार आता आपल्याला काय करावं लागतं, हे वाटलंच तर चार्ट परत एकदा खाली काढा पेपरमध्ये. आता मी डायरेक्ट सोडवतो याच्यावरनंच, हे परत लिहित बसत नाही, तुम्ही पेपरला हे परत व्यवस्थित लिहा. आता मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आलेली, ही आलेली आहे तुमची, ही तुमची कोणती आलेली आहे 28. सगळ्यात जास्त मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठं आली, इथं आली. याला मी काय म्हणणार, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीला FM. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी तुमची काय आली, ही FM. याच्या आधीची जी फ्रिक्वेन्सी असते त्याला म्हणतो मी F1 आणि याच्यानंतरची जी फ्रिक्वेन्सी असते त्याला म्हणतो मी F2. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी FM, त्याच्यानंतर याला F1, याला F2, त्याच्यानंतर याचा जो क्लास इंटरवल होता त्याची लोअर व्हॅल्यू कोणती आहे तुमची, ही 40, याला आपण म्हणतो L. आणि यांची रेंज किती आहे 40 to 50, म्हणजे हाईट म्हटलं तरी चालेल. सो हिअर व्हॅल्यू आपण पुट करतो. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी FM किती आलं तुमचं 28, F1 किती आलं तुमचं 20, F2 तुमचं किती आलं 10. हाईट म्हणजे याची रेंज 40 to 50 आहे, रेंज किती आहे 10ची रेंज आहे, म्हणून H किती आलं 10. याच्यातला लोअर नंबर कोणता आहे 40, म्हणून L किती आलं तुमचं 40. या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला लागतात मोडच्या फॉर्म्युलासाठी. मागाशी जे इंटरवल होता तो कोणता डाटा होता, रॉ डाटा होता. आता हा तुमचा कसा डाटा आहे, ग्रुप डाटा आहे, त्यामुळं फॉर्म्युला चेंज आहे. मागाशी फक्त आपण काय बघितलं की मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणत्या याच्यावरती ते बघितलं आणि त्याच्यानुसार फक्त आपण काय घेतलं, XI ची व्हॅल्यू घेतली. इथं तसं नाही आहे. याच्या बदल्याने आपल्याला क्लास इंटरवल जर दिलेला असेल तर याच्यामध्ये आपल्याला अशा व्हॅल्यू फाइंड करावं लागतात. तर हे तुम्ही याच्यावरनं व्हॅल्यू काढल्या. हे कशावरनं काढली व्हॅल्यू, हे FM 28च का घेतलं, कारण याच्यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 28 आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ही झाली. याच्या आधीच्या नंबरला आपण म्हणतो F1, याच्यानंतरच्या नंबरला म्हणतो F2. याचा जो क्लास इंटरवल असतो त्याचा जो छोटा नंबर आहे त्याला म्हणतो आपण L, आणि यांच्या दोघांची जी रेंज आहे त्याला आपण काय बोलतो H म्हणजे काय, रेंज किंवा हाईट 40 to 50. मग फरक किती झाला दोघांमध्ये, 10चा फरक झाला, म्हणून H किती आलं तुमचं 10. हे सगळ्या व्हॅल्यू आपण केल्या आणि आपला फॉर्म्युला मोडचा, मोड इज इक्वल टू L प्लस FM मायनस F1 डिवायडेड बाय 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू H. ठीक आहे, FM मायनस F1 डिवायडेड बाय 2FM मायनस F1 मायनस F2 इंटू H. व्हॅल्यू पुट केल्या सगळ्या. आता आन्सर काढा. L इज इक्वल टू 40 प्लस FM मेन फ्रिक्वेन्सी किती आहे 28 मायनस F1 किती तुमचं 20 डिवायडेड बाय 2 इंटू FM मेन मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आली 28 मायनस F1 किती आपला 20 मायनस F2 किती आपला 10 आणि इंटू H हाईट किती आपली 10. कॅल्सीवरती जसं दिसतंय तसं टाका, तुम्हाला मोडचा आन्सर भेटेल. हे 4 मार्कचं सम आहे, एका फॉर्म्युल्यावरती सम आहे. हा फॉर्म्युला पाठ करायचा नाही तर घेऊन जायचं, दोन्हीपैकी काहीतरी. ठीक आहे, शेवटचं तुमचं आन्सर आलं आहे 43.077. तुम्ही कॅल्सीवरती करा, जे तुमचं आन्सर असेल ते लिहून टाका, 076 काय जे असेल ते टाका. ठीक आहे, हे झालं तुमचं 4 मार्कचे 2 क्वेश्चन्स आहेत. एकदम सिम्पल आहे. हे तर आपण 2 मार्क्ससाठी पण केलं आहे. सेम कार्ल पियर्सन स्क्यूनेसचा फॉर्म्युला आणि मोडचा फॉर्म्युला, हे 2 फॉर्म्युल्यावरती सम आहे आणि हे सम एका फॉर्म्युल्यावरती या.
याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठे ते बघायचं. ते तर जरा तुमचं FM, त्याच्या आधीचं F1, त्याच्यानंतरचं F2, त्याच्यावरची व्हॅल्यू लोअर क्लास इंटरवल आणि रेफरन्स काय तुमचा असतो H. ठीक आहे. त्याच्यावरनं आता फॉर्म्युला टाकला, त्या फॉर्म्युल्यावरनं आपण काय काढलं, त्याचं आन्सर काढलं. ओके, सिम्पल सम आहे. 4-4 मार्क घेऊन टाका, हाताने मार्क घालवू नका. बघून घ्या सम परत एकदा. आणि कोणाला पण क्लास लावायचा असेल तर त्यांनी क्लासला माझा फोन नंबर आहे, खडके सरांकडे पण आहेत, किंवा मी तुम्हाला नंबर देतो 9595843807. या नंबरवरती कॉल करा. बिजलीनगरला आपला क्लास असतो, तिथं आपला क्लासेस आहेत. ओके, 100% पासिंग होईल, टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, 2 सम झालेत, पुढचे सम सोडूया. ते शेवटचं आन्सर मोडचं 43.076. पॉईंट दिसत नसेल, 43.076 आन्सर आहे. ठीक आहे, 2 सम झालेत, पुढचे सम करूया. चला, नेक्स्ट क्वेश्चन. द मंथली सॅलरी ऑफ 75 एम्प्लॉई. सापडत नाही. ठीक आहे. द मंथली सॅलरी ऑफ 75 एम्प्लॉई. टोटल एम्प्लॉई किती आहेत? 75. म्हणजे याला काय म्हणणार मी, टोटल आहे म्हणून याला काय म्हटलं, कॅपिटल एन. कॅपिटल एन किती तुमचा 75. ठीक आहे. फॉर अ सर्टन कंपनी, एखाद्या कंपनीचं मध्ये टोटल एम्प्लॉई किती आहे 75 आहे, आणि त्यांची सॅलरी किती आहे, ॲव्हरेज सॅलरी. सर्टन कंपनी वॉज ₹60. ॲव्हरेज शब्द आहे, ॲव्हरेज सॅलरी, सॅलरी मंथली शब्द आहे ना. मंथली म्हणजे काय कन्सिडर करायचं, ॲव्हरेज. मग ॲव्हरेज सगळ्यांचं मिळून तुमचे ॲव्हरेज सॅलरी किती आहे 60 आहे सगळ्यांची टोटल. त्याला म्हणणार मी एक्स बार. एक्स बार किती आहे माझा 60. समजलं एवढं. टोटल सगळ्यांची. आता काही जणांची कशी आहे सॅलरी कमी असेल, काही जणांची जास्त असेल. सगळ्यांची जर मिळून एकत्र ॲव्हरेज जर काढली बरोबर, तर ती किती आली तुमची 60. म्हणून ॲव्हरेज शब्द आहे म्हणून त्याला काय बोललो मी एक्स बार. टोटल एम्प्लॉई म्हणून याला काय बोललो एन. आता त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं बघा, द मीन सॅलरी, परत ॲव्हरेज. मीन म्हणजेच काय, ॲव्हरेज. द मीन सॅलरी ऑफ 30 ऑफ देम वॉज ₹50. या टोटल 75 पैकी 30 लोकांची सॅलरी किती आहे ₹50. म्हणजे 30 लोकांची, म्हणून याला काय म्हणतो मी छोटा N1. किती लोक आहेत 30 लोक. 30 लोकांची सॅलरी किती आहे याला म्हणणार मी x1 बार. x1 बार किती आहे माझा 50. 30 लोकांची सॅलरी आहे ₹50. अँड अदर 25 दुसऱ्या 25 लोकांची सॅलरी किती आहे ₹80. म्हणजे मी बोललेलं मगाशी की काही जणांची जास्त आहे काही जणांची कमी आहे, आपल्याला ती काढायची आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन काय विचारलं आहे, व्हॉट वॉज द मीन सॅलरी. परत मीन सॅलरी विचारली तुम्हाला ऑफ द रिमेनिंग एम्प्लॉई. तुमचे जे उरलेले लोक आहेत त्या उरलेल्या लोकांची सॅलरी किती असेल ते समोर सांगितले. बघा परत एकदा क्वेश्चन नीट समजून घ्या. जर तुम्ही एकंदरीत सगळ्या टोटल कंपनीचा जर विचार केला तर टोटल कंपनीमध्ये टोटल लोक किती आहेत 75 लोक आहेत. त्यांची सगळ्यांची ॲव्हरेज सॅलरी सगळ्यांची, काही जणांची कमी काही जणांची जास्त आहे आई मान्य आहे, पण आपण ॲव्हरेज काढतो ना तशी ॲव्हरेज सॅलरी सगळ्यांची किती आहे, सगळ्यांची मिळून किती आहे 60 आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं, त्यातले 30 लोक आहे 75 पैकी 30 लोकांची सॅलरी ₹50 आहे आणि 25 लोकांची सॅलरी ₹80. तर उरलेल्या लोकांची सॅलरी किती आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण उरलेले लोक काढू. उरलेले लोक किती येतील 75 मधनं हे 30 आणि 25ची ॲडिशन करायची. 30 आणि 25 40 50 55. 75 - 25 75 - 55 करा. म्हणजे हे कसं आलं 75 - 30 +
25. किती लोक झाले बघा N3, किती नंबर ऑफ पीपल चेक करा. 75 मायनस 30 प्लस 25, 20 लोक झाले, 20 लोक झाले. आता या 20 लोकांची तुम्हाला विचारली आहे सॅलरी, त्याला बोललो आपण X3 बार. हा झाला क्वेश्चन मार्क, हा तुम्हाला आन्सर काढायचा. म्हणजे तुम्हाला बघा मी म्हटलेलो की सगळ्यांची एकत्र म्हटलं तर 60, 30 लोकांची 50, 25 लोकांची 80 आणि उरलेल्या 20 लोकांची सॅलरी किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं. मग त्याचं कसं काढणार आन्सर आपण, त्याचा फॉर्म्युला आहे मीन एक्स बार इज इक्वल टू N1 X1 प्लस N2 X2 प्लस N3 X3. सगळ्याला बार 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 लिहून टाका, डिवायडेड बाय सगळ्यांची टोटल ॲडिशन N म्हणजे किती लोक आहेत, टोटल लोक किती आहेत, कॅपिटल N म्हणा किंवा त्याला तुम्ही असं पण म्हणू शकता N1 प्लस N2 प्लस N3. N1 प्लस N2 प्लस N3 केलं तर तुमचं काय होणार आहे, शेवटी तेच आन्सर येणार आहे. 30, 25 आणि हे 20 तिघांची ॲडिशन जर केली तर किती लोक झाले कंपनीमध्ये टोटल 75. मग तुम्ही हे असं लिहिलं तरी चालतं N1 प्लस N2 प्लस N3 किंवा हे असं लिहिलं तरी चालतं. तुम्हाला जे सोपं कॉलेजमध्ये जसं शिकवलं तसं लिहा. N1 प्लस N2 प्लस N3 जरी लिहिलं तरी चालतं किंवा डायरेक्ट कॅपिटल N लिहिला तरी चालतं. आपण कॅपिटल N लिहू. कॅपिटल N किती आहे तुमचा तो 75. एक्स बार किती लिहिलं आपल्याला, एक्स बार 60. N1 30 लोकांची सॅलरी किती आहे 50 आहे, प्लस 25 लोकांची सॅलरी किती आहे 80 आहे. या 20 लोकांची सॅलरी आपल्याला माहिती नाही आहे. 20 20 X3 बार असंच ठेवा, डिवायडेड बाय N टोटल नंबर ऑफ पीपल्स किती आहेत 75. आता काय कॅल्सीवरती करायचं, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. 60 × 75 करा, 4500. यांच्या दोघांची ॲडिशन करा, 3500 प्लस हे 20 X3 बार तसंच ठेवा. हा 3500 इकडे गेला, 4500 मायनस 3500 इज इक्वल टू 20 X3 बार. हे आलं 1000. हा 20 इकडे आला, डिवायडेड बाय 20 X3 बारचं तुम्हाला आन्सर भेटलं. म्हणून तुमचं फायनल X3 बारचं आन्सर आलं 1000 डिवायडेड बाय 20 काय असेल ते 50 रुपीज. त्यांची सॅलरी किती आहे, ॲव्हरेज सॅलरी 50 रुपीज. इथं रुपीजचं साईन द्या, त्यांनी साईन दिलेले आहेत त्यामुळं रुपीजचं साईन देऊन टाका. कळलं, युनिट्सला मार्क्स असतात. कळलं, एकदम सोपा फॉर्म्युला आहे हा. एकच फॉर्म्युला आहे, या एका फॉर्म्युल्यावरती तुमचं सगळं सम आहे. ओके, आय होप की समजलं असेल. सोपं सम आहे 4 मार्क्ससाठी. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन असं दिले तुम्हाला, क्लास इंटरवल. या क्लास इंटरवलला पहिल्यांदा नीट करा, त्याच्या बाउंड्रीज व्यवस्थित नाही आहे. त्या क्लास इंटरवल नीट करतो, क्लास बाउंड्रीज म्हणतो त्याला. क्लास इंटरवल असे दिले ते तुम्हाला 40 to 44, 45 to 49, 50 to 54, 55 to 59, 60 to 64, 65 to 69, 70 to 74. आता याला क्लास बाउंड्रीज नीट मग करतो. एक 0.5 इकडं कमी करायचं, इकडं 0.5 ने वाढवायचं. 39.5 ते 44.5, 44.5 ते 49.5, 49.5 ते 54.5, 54.5 ते 59.5, 59.5 64.5, 64.5 69.5, 69.5 ते 74.5 असं ना तुमचं. आता फ्रिक्वेन्सीज तुम्हाला जे दिलेले आहेत ते फ्रिक्वेन्सी लिहितो इथं. फ्रिक्वेन्सी काय काय दिलेलं आपल्याला 2, 4, 5, 8, 5, 4, 2. ठीक आहे, हे असं दिलेलं होतं तुम्हाला. आता याच्यानंतर इथपर्यंत जर आपण आलो फ्रिक्वेन्सी, आता याच्यानंतर
कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन असा एक कॉलम बनवायचा, बरोबर. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅनचं कसं करायचं, हा नंबर जसाचा तसा इथे लिहिला 2 2 + 4 6 6 + 5 म्हणजे ॲडिशन करत जायचं. 6 + 5 11 11 + 8 19 19 + 5 24 24 + 4 28 28 + 2 30, बरोबर. तुमचं हे किती आलं, 30 आलं. आता याच्यानंतर आपल्याला काय व्हॅल्यू काढायला सांगितली, D5ची व्हॅल्यू काढायला सांगितली. तर D5ची व्हॅल्यू काढण्यासाठी, D5ची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागतं, 5n / 10 टर्म घ्यायला लागते. 5n / 10 n तुमचा किती आला टोटल, हा 30 आला, बरोबर. n किती तुमचा, हा टोटल 30. याला आपण काय म्हणतो, n = 30. मग टाका याच्यामध्ये ती 5 × 30 /